श्री स्वामी समर्थ। शिवपुराणात महादेवाशी संबंधित सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो। शिवपुराणात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचाही उल्लेख आढळतो। महाशिवरात्र काही दिवसांवर आलेली आहे। अशात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या 5 गोष्टी केल्यास एकाच महाशिवरात्रीत जवळपास वर्षभराचं पुण्य पदरी पडेल असंही सांगण्यात आलं आहे। कोणत्या आहेत या 5 गोष्टी पाहूया। महाशिवरात्रीला शिवशंकराला प्रसन्न करायचं असेल तर शिवपुराणात काही खास उपाय सांगितले गेलेले आहे। हे उपाय केल्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतात। पहिला उपाय, महाशिवरात्रीला पाळावे व्रत। शिवपुराणात शिवभक्ताने शिवरात्री आणि महाशिवरात्रीला व्रत पाळावं आणि भगवान भोलेनाथाची भक्तिभावाने पूजा करावी असं शिवपुराणात सांगितले आहे। त्या एका दिवसात वर्षभर शिवाची पूजा केल्याचे फळ त्या भक्ताला मिळते। म्हणूनच शिवाच्या कृपेची इच्छा असलेल्या शिवभक्तांनी शिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवावा किंवा फळे खावीत आणि भगवान भोलेनाथांचे व्रत पाळावे आणि विशेषतः रात्रीच्या वेळी भगवान शंकराची पूजा करावी। 2. शिवाची पूजा करताना उसाचा रस वापरावा। शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करावा। जे भक्त उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असं शिवपुराणात सांगितलं गेलं आहे। जे भक्त शिवलिंगावर उसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास मर्जी राहते असं सांगितलं गेलं आहे। 3. शिवाला अर्पण कराव्यात या गोष्टी। शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात। भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते। शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते। नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते। भगवान शंकराला धूप दाखविल्याने धनाची प्राप्ती होते। भोलेनाथांना दिवा दाखविल्याने ज्ञान प्राप्त होते। पान म्हणजे तांबूळ अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते। 4. पंचाक्षरी मंत्राचा जप करावा। शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो, म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते। भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी, 2 कोटी आणि 4 कोटी जप करणाऱ्या भक्तालाही ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे। उपाय नंबर 5, शिवपूजा करताना काय घ्यावी काळजी। पूजेच्या वेळी शिवलिंगाच्या दक्षिण दिशेला तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून शिवशंकराची पूजा करावी। पूजा करण्यापूर्वी साधकाने कपाळावर त्रिपुंडी चंदन लावावे। भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्रांचे खूप महत्त्व आहे, म्हणूनच शिवाच्या पूजेसाठी बिल्वपत्रही ठेवावे। जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।